तुमच्याकडे फक्त 1 तास आहे. 1 तासात तुम्ही त्याला शोधून नाही शकला तर तो तुम्हाला कधीच नाही सापडणार. पण जिन अंकल, आम्ही त्याला कुठे शोधणार? चल, मी तुला एक क्लू देतो. कारण तू माझ्या दिव्याची स्तुती केली होती. मी इथे जाऊ की तिथे जाऊ, मोठ्या अडचणीत आहे की मी कुठे जाऊ. म्हणजे तिथे खूप रस्ते असतील जेणेकरून आपण विचारात पडू की आपण कुठे जायचं आहे ते. एक्सलेंट इमली. याचा अर्थ आहे फुरसतगंज चौक. तीच एक जागा आहे जिथून सगळ्या दिशेने रस्ते जातात. आधी आपण तिथेच जाऊया. वीर, तू बघितलंस का? लेझर बीम बंटीला सुद्धा लागली पण त्याला काहीच नाही झालं. याचा अर्थ तो जादूने बनलेला आहे. त्याला माझ्या लेझर बीमनी काहीच होणार नाही. वीर, तुला 1 तासात जिंटूला शोधायचं आहे आणि त्यातली 10 मिनिटं कधीच संपली आहेत. फक्त 50 मिनिटं उरली आहेत. बाय बाय. शोधून दाखव. वीर, आता तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. जेव्हा बंटीचं विमान त्याच्या पायाजवळ ब्लास्ट झालं तेव्हा त्याला खूप जोरात लागलं. याचा अर्थ आहे त्याच्याच विमानाने त्याला दुखापत होणार. नाही. एक स्टेज तर पार केली, काही हरकत नाही. अजून एक क्लू ऐका. मी ते कुलूप नाही जे किल्लीने उघडते. मी किल्ली शिवाय चालू देखील शकत नाही. मी ते कुलूप नाही जे किल्ली ते उघडते, पण मी किल्ली शिवाय चालू देखील शकत नाही. मला तर काहीच समजत नाही. किल्लीने खेळणं चालतं, जुन्या मॉडेलचं घड्याळ देखील चालतं. अजून काय बरं चालतं? येस, जुन्या मॉडेलचं घड्याळ. वॉच टॉवर. इमली, वॉच टॉवर मध्ये मोठं घड्याळ आहे. ते जुन्या मॉडेलचं घड्याळ आहे. ते चालवण्यासाठी किल्ली द्यावी लागते. ते कुलूप नाही जे किल्ली. सगळे झालं. हे लोक बोलण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहेत. आता इथून निघून जाण्यातच फायदा आहे. वीर, जंगलात कितीतरी जनावर असतील. तुम्ही लोक जा. मी साधा भोळा गाढव बनून त्यांच्याशी गोड बोलून ते फूल कुठे आहे याची माहिती मिळून तुला सांगेन. समजलं? गुड आयडिया चुलबुल. विंग सूट ऑन. विंग सूट ऑन. हुला हुला तिरुवाला तिरुवाला हुला हुला तिरुवाला तिरुवाला. वीर, वाचव. भोळं गाढव बनून त्यांच्याकडून माहिती काढण्याची आपली आयडिया फ्लॉप झाली. इमली, चुलबुल धोक्यात आहे आणि त्याच्यासोबत एक मुलगा पण आहे. आपल्याला त्यांना वाचवावे लागेल. बरं झालं मी उडणारे पंख सोबत आणले आहे. इमली, माझ्या हादीसाला सोडा त्याला. तो परत कधी अशी चूक नाही करणार. हादीसा. हुला हुला घेऊन जा तिला. आज हदीसाला चोरीच्या गुन्ह्यामुळे आमच्या बाळांचा सामना करावा लागेल. हादीसा. आजी. हुला हुला न्यूकी
न्यूकी पाठलाग करा. थँक्यू वीर. यू आर वेलकम चुलबुल. मला वाचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ओ तू आमची भाषा बोलू शकतोस. व्हेरी गुड. हुला हुला न्यूकी न्यूकी इथून इथून चल. तिकडे खूप अनासीच्या जाळ्या आहेत. अनासीच्या जाळ्या त्या काय असतात? ओ म्हणजे कोळ्याच्या जाळ्याला घाबरून तुमची न्यूकी म्हणजे मधमाशी इथे येत नाही. अच्छा, अनासी म्हणजे स्पायडर. ओके. चुलबुल मी येतोय. स्लायडिंग व्हील ऑन. चुलबुल तू इथे कसा अडकलास? अरे अरे आधी वाचव तरी नंतर बोलूया. तू ठीक तर आहेस ना? तू ट्रकच्या मागे का लटकला होतास? अरे मी लटकलो नव्हतो, मी अडकलो होतो. माझं सोडा, तुमचं सांगा. तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? तुझ्यापासून काय लपवणार चुलबुल? आम्ही तर होमवर्क बद्दल बोलतोय. परत पळाले हे दोघं. पण मी पण जाणून घेईन की हे दोघं नक्की माझ्यापासून काय लपवतायत. आता उरलं आहे डेकोरेशन आणि लोकेशन. पार्टी कुठे करायची आणि डेकोरेशन कसं असावं? डेकोरेशनचं काम जिंटूला देऊन टाकू. वा, मस्त आयडिया. चिंटू, तूच माझा खरा मित्र आहेस. काहीतरी असं कर की मी वीर आणि इमलीचे बोलणं ऐकू शकेन आणि त्यांना कळणार सुद्धा नाही. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम. ठीक आहे, ही फ्लाइंग कार्पेट आहे. जिथे वीर इमली बोलत आहेत तिथे त्यांच्या डोक्यावर उडत त्यांचं सगळं बोलणं ऐकू शकतोस. ओके, थँक्स. ही कार्पेट स्पेशल आहे. जो यावर बसतो ही त्याला प्रोटेक्ट सुद्धा करते. तुला कुठलाही धोका जाणवणार नाही. हे वीरचं घर आहे. हो, काय आणले आहेस? मी अल्फा बेकरीतून आलेलो आहे. ही त्याची ऑर्डर आहे. मला दे, मी देईन वीरला. मला पण बघू दे, यात काय? मी वीरला बोलवून आणतो. ओ अच्छा, तर हे मला सोडून पार्टी करणार आहेत. कालपर्यंत मी यांचा आपला होतो, आज परका झालो. आता हे सगळं मी एकटा खाणार, त्यांना काही देणार नाही. सगळ्या सामानाची बॅग तर इथेच होती चुलबुलच्या हातात. अरे रे, त्याच्या हातात का दिलीस? तो आधीपासून रागवलेला आहे, आता अजून रागवेल. चला आता त्याला शोधूया. अय चुलबुल, माझं नाव गोट्या आहे. हा आहे माझा मित्र बांदा. हा अपोरी आणि तो टपोरी. हाय, तुम्हाला माझं नाव माहितीये? आम्हाला तर तुझं घर सुद्धा माहितीये. दाखव त्या बॅग मध्ये काय घेऊन चाललायस. आम्हाला पण भूक लागली. हे माझं आहे आणि मीच खाणार. आणि भरलेली पूर्ण डेअरी. याला सांगू, जादूने म्हैस बनून उभा राहा. जेव्हा चोर याला घेऊन जातील तेव्हा हा सगळं बघून आपल्याला बोलावून घेईल. हा, ही पण एक चांगली आयडिया आहे. चल जिंटू, एक धष्टपुष्ट म्हैस बन, म्हणजे चोर तुला चोरून नेतील. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. अरे भेळपुरी, आधी थोडी भेळपुरी खाऊन घेऊ का? अरे हे समद काय चाललं र? या म्हशीला भेळपुरी खाण्याचा नाद आहे बघा. कशी खाते बघा. एकदम खादाड वाटते. हिच नाव खाऊबाई ठेवूया.
भूल गया. हा जिंटू कुठे गेला? बहुतेक त्याला चोर घेऊन गेले आता वाटतं. काय करायचं? त्याला कसं शोधायचं? तो विसरला तर नसेल ना? माझा जिंटूवर विश्वास नव्हता, म्हणून त्याच्या शेपटीवर मी एक ट्रॅकिंग डिव्हाइस लावलं होतं. चला त्याला ट्रॅक करूया. मला आधीपासून शंका होती की चोर इथेच आहे, कारण यांच्यात म्हशी चोरीला जात नाहीयेत. तुम्ही दोघे इकडे थांबा, मी जिंटूला शोधून आणतो. अरे वा खाऊ बाई, तुला जितकं बी खायचंय, पाणीपुरी शेवपुरी खाऊन घे. जोपर्यंत मी तुझा मालक आहे ना, तोपर्यंत काय बी कमी पडणार नाही. खाऊन घे, खाऊन घे. हा माझा मालक किती चांगला आहे. यम्मी, काय शेवपुरी आहे. असं काय? तर तू सगळ्या फुरसतगंजच्या म्हशींना चोरतोयस. ही माझी म्हैस आहे, मी हिला घेऊन जातो आहे. हा मुलगा कोण आहे जो मला